नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना जून 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. या महिन्यात तूळ राशींच्या व्यक्तींना गैरसमजुतीचा फटका बसेल. म्हणजे आपण सांगितलेली गोष्ट आणि समोरच्यानी समजणारी गोष्ट यात तफावत होईल, गैरसमज निर्माण होतील आणि त्यामुळे उगाचच वादाचे प्रसंग निर्माण होतील. तर ते वादाचे प्रसंग जे आहेत ते टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण वाद जो आहे तो वाद जर तसाच राहिला तर मनामध्ये अडी निर्माण होते, एकमेकांविषयी शंका निर्माण होते आणि या गोष्टीमुळे पुढे ते रिलेशन टिकणं कठीण होऊन बसतं. म्हणून त्या गैरसमजातून वाद टाळण्याचा प्रयत्न करा, हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रपरिवार, भावंड यांच्याशी सुसंवाद ठेवा. कारण त्यांची आपल्याला मदत केव्हा लागेल हे सांगता येत नाही. मित्रमंडळी आपल्याला केव्हा उपयोगी पडतील सांगता येत नाही. त्यांच्याशी सुसंवाद ठेवा. काही व्यवहार पूर्वी त्यांच्याबरोबर झालेला असेल तर तो पूर्ण करा. या दोन गोष्टी केल्या तर त्यांचाही आपल्याला फायदा पुढे मागे होणारच आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन, प्रकृती जी आहे ती त्यांची ह्या महिन्यात योग्य राहणार आहे. आपल्या प्रयत्नाला जशी साथ द्यायला हवी अशी प्रकृती आपली राहणार आहे. त्यामुळे विशेष काळजी किंवा विशेष काही त्रास असं काही होणार नाही. उद्योगधंद्यामध्ये नवीन परिचय आपले होतील. नवीन ओळखी आणि त्या ओळखीतून झालेला परिचय, त्यातून मिळणारं काम हे आपल्याला नवीन सोर्सेस दाखवत आहे. नवीन काम अशा गोष्टीतनं तुम्हाला मिळू शकतं आणि नवीन ओळखी ज्या आहेत त्या व्हायलाच हव्यात, कारण त्याशिवाय धंदा वाढणार नाही. तर या नवीन ओळखी तुमच्या या महिन्यात होतील आणि नवीन ओळखीमुळे तुमचा पुढे फायदा होईल. नोकरदार व्यक्ती जे आहेत त्यांना या महिन्यामध्ये वरिष्ठांची शाबासकी मिळणार नाही. तर तसं जरी झालं तरी ते मदत ठेवू नका. तुमचं कर्तव्य तुम्ही बजावत राहा. योग्य वेळ येताच त्याचं फळ ईश्वर तुम्हाला देईल. वरिष्ठ हे केवळ माध्यम आहेत. तुमच्या नशिबातली गोष्ट कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे ते तुम्हाला मिळेलच. पण वरिष्ठ आपल्याला काही बोलत नाहीत, ते पाठीवर शाबासकीची थाप ठेवत नाहीत, म्हणून तुम्ही खट्टू होऊ नका. आपलं कर्तव्य करत राहा. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपण स्वतः शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या मागे लागा. कारण मुलं काही कारणाने, आळसाने किंवा अन्य काही कारणाने परीक्षेला मी जाणारच नाही, माझं डोकंच दुखत आहे किंवा माझी तब्येत ठीक नाही, अशा कारणाने ते टाळाटाळ करतील. पण योग्य समजूत घालून त्यांना कॉन्फिडन्स त्यांचा जो आहे पुन्हा प्राप्त करून देऊन त्यांना परीक्षेला जाऊ द्या. म्हणजे त्या मुलांसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल आणि तो तुम्ही द्यायला हवा. कारण जेव्हा वरिष्ठांच्या मदतीची गरज असते तेव्हा तुम्ही उभं राहायला हवं. नवपरिणीत, नुकतंच लग्न झालेली अशी काही दाम्पत्य आहेत, त्यांनी उगाचच वेळी अवेळी बाहेर भटकू नका. कारण एखादा कुकर्म किंवा वाईट एक्सपिरियन्स येण्याचा संभव या ठिकाणी दिसून येतो. योग्य वेळी, योग्य काळी, योग्य ठिकाणीच तुम्ही फिरा. अन्य ठिकाणी फिरू नका, कारण त्याचा कुठेतरी फटका तुम्हाला बसू शकतो. नवपरिणितांनी ही गोष्ट जास्त लक्षात ठेवा. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, वादविवाद किंवा जमिनीतून उद्भवणारे वादविवाद हे जे आहेत याच्यावर सध्या तुम्ही कोणताही दावा लावणे किंवा कोर्टात केस करणे अशा गोष्टी करू नका. त्या खूप लांबल्या जातील आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही. म्हणून अशा गोष्टींवर तुम्ही लक्ष देण्याचं या महिन्यात टाळा. उत्तरार्ध जो आहे
या महिन्याचा उत्तरार्ध तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अनुकूल दिसून येतो. त्या अनुकूलतेमध्ये तुम्हाला अपेक्षित जे काही पैशाचं येणं आहे ते तुम्हाला वेळच्या वेळी येईल आणि तो खर्च तुम्हाला करायला काही विशेष वाटणार पण नाही. पण त्याची एक भीती अशी असते की अनावश्यक खर्च होणार आहे हे पण दिसून येतं. म्हणजे पैसे आलेत पण आलेत पैसे म्हणून अनावश्यक खर्च असंही दिसतंय. तर तो अनावश्यक खर्च तुम्ही या महिन्यात टाळण्याचा प्रयत्न करा असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. बाकी आर्थिक जी उन्नती आहे ती तुमची योग्य प्रमाणात होईल. कौटुंबिक कारणाने स्वतःला काहीतरी कारणाने गेट टुगेदर किंवा लग्न समारंभ अशा समारंभामध्ये जाण्याचा योग दिसून येतो. तर त्यावेळी अवश्य तुम्ही ते अटेंड करा आणि त्यामुळे सगळ्यांचा आनंद द्विगुणित होईल असं करा. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.